नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीला आपण मराठी या विषयामध्ये आपल्या सिलेबसला असलेल्या मराठी व्याकरणामधील काही भाग पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार पाहण्या अगोदर त्या अगोदर आपल्याला काही मराठीचा काही भाग हा व्याकरणाचा पाहावा लागतो, तो म्हणजे पुढीलपैकी असा. तर सर्वप्रथम वाक्याचा प्रकार पाहायचा असेल तर वाक्य संश्लेषण म्हणजे काय हे समजून घेणं आपल्याला लई गरजेचं आहे. ते म्हणजे कसं, वाक्याचे प्रकार पाहण्यासाठी वाक्य संश्लेषण काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. वाक्य संश्लेषण म्हणजे काय? वाक्य संश्लेषण म्हणजे एकमेकाशी संबंध असलेले दोन किंवा अधिक वाक्ये एकत्र जोडून त्याचे एक वाक्य बनविणे म्हणजे वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संयोजन होय. वाक्य संश्लेषण म्हणजे काय असतं की एकमेकाशी संबंध असलेली दोन किंवा अधिक वाक्ये, काय म्हणत आहोत लक्षात घ्या, एकमेकाशी संबंध असलेली दोन किंवा अधिक वाक्ये एकत्र जोडून त्याचे एक वाक्य बनविणे म्हणजे वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संयोजन. म्हणजे कसं आहे की दोन वाक्ये त्यांचा एकमेकाशी संबंध असलेले ते जोडणं म्हणजे काय की त्याला काय म्हटलं जाते, वाक्य संश्लेषण. आणि त्याला जोडून म्हणजे ते वाक्य दोन वेगवेगळे वाक्य आहेत, त्या वाक्याचा एकमेकाशी संबंध असलेले दोन वाक्ये एकत्र जोडून त्याचं काय बनवणे, एक वाक्य बनवणे, यालाच काय म्हटलं जाते, वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संयोजन असं म्हटलं जाते. तर याला काय म्हटलं जाते, वाक्य संश्लेषण. तर मग आपल्याला पाहायचं आहे वाक्याचे प्रकार. मग वाक्याचे प्रकार पाहण्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे की वाक्य म्हणजे काय. वाक्य म्हणजे काय बघा. तर वाक्य म्हणजे एखाद्या शब्दाच्या समुच्चयाला जर पूर्ण अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण वाक्य असे म्हणत असतो. म्हणजे त्याला अर्थ म्हणजे त्या शब्द वेगवेगळे शब्द असतात आणि त्या शब्दाचा समुच्चय आणि त्या शब्दाच्या समुच्चयाला काय झालं पाहिजेत, एक पूर्ण अर्थ प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस त्या शब्दाच्या समुच्चयाला पूर्ण अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते काय तयार होतं, वाक्य तयार होतं. हे वाक्य तयार होण्यासाठी एक नियम आहेत. पहिला नियम असा आहे की वाक्य तयार करण्यासाठी दोन किंवा अधिक शब्दाचा समूह असणे आवश्यक आहे. म्हणजे एक शब्दाने वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. तर वाक्य तयार होण्यासाठी दोन किंवा अधिक शब्दचा समूह असणं गरजेचं आहे. जेव्हा दोन किंवा अधिक शब्द समूह एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं, वाक्य तयार होतं. हा पहिला नियम. दुसरा नियम असा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे आपण तयार केलेल्या वाक्यामधून संपूर्ण अर्थ स्पष्ट होणे गरजेचं आहे. वाक्य पूर्ण होण्यासाठी शब्द जसे लागतात, शब्दाचा समूह जसा लागतो तसंच त्या शब्दाच्या समूहातून विशिष्ट अर्थ स्पष्ट होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा अर्थ स्पष्ट होतो तेव्हा काय तयार होतं, वाक्य पूर्ण होतं. आणि जर अर्थ स्पष्ट होत नसेल, त्या शब्दातून अर्थबोध होत नसेल तर ते वाक्य होत नाही. त्यासाठी समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. ते म्हणजे असं की रोहित शाळेत गेला. हे काय आहे, एक अर्थपूर्ण वाक्य आहे. म्हणजे रोहित शाळेत गेला हे काय अर्थपूर्ण वाक्य आहे. पण रोहित शाळेत नुसतं आपण जर असं म्हणलो की रोहित शाळेत, काय अर्थबोध होते का, नाही. मात्र जर रोहित शाळेत गेला, पूर्ण वाक्य, शब्दाचा समूह आहे, दोनपैकी अधिक शब्द आहेत. म्हणजे रोहित शाळेत गेला, तीन शब्द आहेत आणि तीन शब्दाचा हा काय समूह आहे. आणि या समूहातून काय होतं, विशिष्ट एक अर्थ पूर्ण होतो. म्हणजे अर्थ समोरच्या व्यक्तीला त्याचा लागतो तेव्हा ते काय तयार होतं, वाक्य तयार होतं. आणि जर समजा त्याच्यातून अर्थबोध होत नसेल तर त्याला आपण वाक्य म्हणू शकत नाही. म्हणून वाक्य तयार होण्यासाठी दोन गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे शब्द दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द वाक्यामध्ये असणं गरजेचं आहे. दुसरा नियम म्हणजे ते म्हणजे असा की त्या शब्दसमूहातून विशिष्ट प्रकारचा अर्थबोध होणे गरजेचे आहे. तेव्हाच काय तयार होते लेखनो, ते म्हणजे वाक्य तयार होतं. त्यानंतर आता ही वाक्याचे प्रकार पाहण्याच्या अगोदर आपल्याला वाक्याचा विभाग पाहावा लागतो. तो कसा, तर वाक्याचा विभाग पाहत असताना कसं असतं की विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक व्यक्तीसोबत, समोरील व्यक्तीसोबत आपण काय करत असतो, बोलत असतो. कोणासोबतही संवाद साधत असतो. संवाद साधत असताना प्रत्येक व्यक्तीसोबत शब्दाची फेक करत असतो, वाक्याची फेक करत असतो, देवाणघेवाण
वाक्याची करत असतो. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला बोलत असताना आपल्या बोलण्यातून अनेक वाक्ये एकामागून एक येत असतात. त्यातील प्रत्येक वाक्य हे एक संपूर्ण काय असतं, विधान असतं. म्हणजे प्रत्येकासोबत जर आपण बोलत असताना एक विशिष्ट विधानातून बोलत असतो. प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीला आपण जे काही बोलत असतो त्या बोलण्यात काय असतं, एक विधान असतं. म्हणजे एकामागून एक वाक्य जे काय आपण बोलत असतो तर त्याच्यामध्ये काय असतं, एक विधान असतं. प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलत असतो. जसं की आपण समोरील व्यक्तीला बोलत असतो. समोरील व्यक्तीला बोलत असताना काय करत असतो, एक वाक्य झालं की दुसरं वाक्य झालं की तिसरं, असं शब्दाची म्हणजे वाक्याची काय करत असतो, देवाणघेवाण करत असतो. आणि त्या वाक्यात काय असतं, विधान असतं. आणि ते बोलत असताना काय असतं लेकरांनो, की आपण त्यांच्यासोबत बोलत असताना कोण्या तरी व्यक्तीविषयी बोलत असतो. दुसरं आपण बोलत असताना कोणाबद्दल तरी काहीतरी बोलतो, म्हणजे विधान करतो दुसऱ्या कोण्यातरी व्यक्तीविषयी. म्हणजे त्यावेळेस आपण कोणाविषयी तरी बोलतो, म्हणजे आपण किंवा कोणी व्यक्ती बोलणारा, तो बोलणारा त्याच्याविषयी बोलतो. म्हणजे ज्याच्या कोणाविषयी बोलतो त्याला काय म्हटलं जाते, उद्देश. हे पहिले लक्षात घ्या. वाक्याचे प्रकार समजून घेण्यासाठी आपल्याला हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की बोलणारा त्याच्याविषयी बोलतो, म्हणजे ज्याच्या कोणाविषयी बोलतो त्याला काय म्हटलं जाते, उद्देश. म्हणजे ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला काय म्हटलं जाते, उद्देश. आणि उद्देशाविषयी तो जो बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. समजून घेण्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो. ते म्हणजे असं की उदाहरणार्थ जाधव सर राज्यशास्त्र शिकवतात. आता मला हे उदाहरण तुम्हाला सांगत असताना लक्षात घ्या की मी काय उदाहरण देत आहे, जाधव सर राज्यशास्त्र शिकवतात. तर इथं मी कोणाविषयी बोलत आहे, जाधव सरविषयी. म्हणजे जाधव सर काय झाले इथं, उद्देश. आणि त्या उद्देशाविषयी म्हणजे मी जाधव सरविषयी बोलत आहे, म्हणजे जाधव सर विषयी बोलत आहे. काय, जाधव सर राज्यशास्त्र शिकवतात. म्हणजे शिकवतात हे काय झालं त्यांचा विधेय. म्हणजेच उद्देश कोण, जाधव सर. आणि जाधव सरविषयी बोलत आहे म्हणजे काय बोलत आहे, जाधव सर राज्यशास्त्र शिकवतात. मग शिकवतात हे काय झालं आहे, विधेय. त्याला विधेय असे म्हणतात. म्हणजेच प्रत्येक वाक्यात उद्देश व विधेय या गोष्टी असतातच. ह्या दोन गोष्टी असतातच. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय या दोन गोष्टी असल्याशिवाय ते वाक्य पूर्ण होत नाही. किंवा प्रत्येक वाक्यात उद्देश व विधेय या दोन गोष्टी ह्या असतातच. हे जे काय आहे हे समजून घेण्यासाठी पुढे एक उदाहरण आहे. ते उदाहरण आपण अजून एकदा पाहूया, म्हणजे जेणेकरून तुमचं पूर्णपणे स्पष्टरित्या क्लिअर होईल. ते म्हणजे असं एक वाक्य आहे, त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. आता हे वाक्य पहा, जर असं लक्ष द्या या वाक्याकडं. म्हणजे आपण इथं या वाक्यामध्ये कोणाविषयी बोलत आहोत लक्षात घ्या. हे वाक्य आहे, या वाक्यात एक विधान आहे. या वाक्यामध्ये विधान आहे, तर त्या विधानामध्ये आपण कोणाला उद्देशून बोलत आहे. या वाक्यामध्ये त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. जे कोणाविषयी बोलत आहे, आपण कोणाला उद्देशून बोलत आहे, म्हणजे आपण कोणाला उद्देशून बोलत आहोत, त्या मुलाला. म्हणजेच यावरील विधानामध्ये आपण कोणाला उद्देशून बोलत आहोत, त्या मुलाला. म्हणजे मुलाविषयी आपण बोलत आहे, म्हणजे मुलगा याच्याबद्दल बोलत आहे. म्हणजेच या वाक्यात मुलगा हा काय आहे, उद्देश, व खेळला हे काय आहे, विधेय. म्हणजे मुलाविषयी आपण बोलत आहोत ते काय ठरला, उद्देश. आणि त्याच्याविषयी जे त्याच्याविषयी मी बोलत आहोत ते म्हणजे ते काय ठरलं आहे, ते विधेय. म्हणजेच इथं मुलगा हा काय आहे, उद्देश, व खेळला हे काय आहे, विधेय. पण या वाक्यात एवढेच दोनच शब्द आलेत का, नाही. दोनच शब्द आलेत का, नाहीत. तर त्याचा धाकटा या दोन शब्दांनी उद्देश विस्तार केलेला आहे. वाक्य लक्षात घ्या, त्याचा धाकटा मुलगा तर काय झालेला आहे, आपण मुलाला उद्देशून कोणाला उद्देशून बोललो, मुलाला. म्हणजे मुलगा काय ठरलेला आहे, उद्देश. मात्र त्याच्या अगोदर काही शब्द आहेत ते कोणते, त्याचा धाकटा. म्हणजे त्याचा धाकटा या दोन शब्दांनी काय केलेलं आहे माहीत आहे का, उद्देशाचा विस्तार केला. म्हणून याला काय म्हटलं जाते, उद्देश विस्तार. आणि पुढे आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला या शब्दाने तो केव्हा
कोठे व कसा खेळला हे सांगितले आहे. विधेयाचा विस्तार या 4 शब्दांनी केलेला आहे. उद्देश मुलगा, मुलाचा विस्तार कोण्या कोण्या शब्दांनी केलेला आहे, त्याचा धाकटा. या 2 शब्दांनी कोणाचा विस्तार केला आहे, उद्देशाचा. आणि उद्देश विस्ताराबरोबरच त्याच्या पुढे आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला या शब्दांनी तो केव्हा, कोठे व कसा खेळला हे सांगितलेले आहे. म्हणजेच विधेयाचा विस्तार या 4 शब्दांनी केलेला आहे. याचा अर्थ असा की वाक्यात उद्देश व विधेय एवढे शब्द न येता त्याचा विस्तार करणारे शब्द येतात. म्हणूनच वाक्याचे 2 भाग पडतात. पहिला भाग म्हणजे उद्देश विभाग आणि दुसरा भाग म्हणजे विधेय विभाग. यांनाच उद्देशांक व विधेयांक असेही म्हणतात. म्हणून वरील वाक्ये उद्देश विभाग आणि विधेय विभाग या 2 कोष्टकामध्ये आपणाला पुढील प्रमाणे मांडता येईल. ते म्हणजे उद्देश विभागात काय, तर उद्देश कोण, मुलगा, त्याचा विस्तार कोण्या कोण्या शब्दांनी केलेला आहे, त्याचा धाकटा. आणि आता विधेय काय, खेळला. विधेय विस्तार कोण्या कोण्या शब्दांनी केला, आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला. म्हणजे याच शब्दाने त्या विधेयाचा काय केलेला आहे, विस्तार केलेला आहे. अशा प्रकारे उद्देश विभाग आणि विधेय विभाग याच्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. आता आपण जो आपल्याला महत्त्वाचा यावर्षीच्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेला जो काही भाग आहे तो म्हणजे वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर हे पाहूया. म्हणजे पहिल्यांदा पाहूया वाक्य प्रकार. वाक्य प्रकार कसं असतं, आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्ये वापरतो. एकच असे अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो. उदाहरणार्थ, काल खूप पाऊस पडला. वाक्य अनेक प्रकारे सांगता येते. हे काय विधान आहे, काल खूप पाऊस पडला. आता कसं असतं की आपण बोलत असताना प्रत्येक वेळेस लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो. तर ते वापरत असताना कशा प्रकारे वापरतो किंवा कसे वाक्यातून ते मांडतो हे मांडण्यासाठी पुढील उदाहरणं पाहूया. त्यामध्ये पहिलं जे काही आपल्याला कॉमन वाक्य दिलं आहे ते म्हणजे काल खूप पाऊस पडला. हे वाक्य आहे ते असं अनेक प्रकारे कसे सांगता येते ते पाहूया. पहिलं, काल फार पाऊस पडला. काल फार पाऊस पडला विधानार्थी. दुसरं, काल काही कमी पाऊस पडला नाही. तेच वाक्य विधानार्थात मात्र विधानामध्ये नकारार्थी. म्हणजे काल फार पाऊस पडला, काल काही कमी पाऊस पडला नाही. दोन्ही वाक्य विधानार्थीच आहे. हे विधान आहे, हे विधान आहे. पहिल्या याच्यामध्ये कारार्थी आहे, दुसऱ्या याच्यामध्ये नकारार्थी. तिसरं, काल काय कमी पाऊस पडला का, प्रश्नार्थी. पहा म्हणजे कसं तेच वाक्य, काल काय कमी पाऊस पडला का, प्रश्नार्थी. दुसरा तसाच प्रश्न नकारार्थीमध्ये, काल कमी तर पाऊस पडला नाही ना, प्रश्नार्थी. किती अफाट पाऊस पडला काल, उद्गारार्थी. पहा एकच वाक्य होतं ते कसं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगता आलं. काल खूप पाऊस पडला, ओव्हरऑल काय पाऊस पडला. सगळ्या वाक्यातून एकच, फक्त मांडताना कसं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं जातं. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे एकच वाक्य आपल्याला सांगता येऊ शकतं. मग आता पाहूया वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार हे 2 प्रकारे पडतात. एक म्हणजे आशयावरून आणि भावार्थावरून, आणि दुसरं म्हणजे क्रियापदाच्या रूपावर. आशयावरून आणि भावार्थावरून, वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे जे काही वाक्य प्रकार पडतात ते म्हणजे असे विधानार्थी, दुसरं प्रश्नार्थी, तिसरं उद्गारार्थी. अशा प्रकारे हे आढळतात. आणि याच्यामध्ये हे होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. यालाच करणरूपी किंवा अकरणरूपी असेही म्हटले जाते. म्हणजे होकारार्थीलाच करणरूपी आणि नकारार्थीलाच अकरणरूपी असेही म्हटले जाते. म्हणजेच आपल्याला ह्या होकारार्थी आणि नकारार्थी हे 2 प्रकारे आपल्याला या आशयावरून किंवा भावार्थावरून वाक्याचे प्रकार पडतात ते आपण पाहता येऊ शकतं. आता हे जे काही दिलेले आहेत याच्यामध्ये आपण जे काही म्हणजे पहिलं आपण पाहत होतो ते म्हणजे कसं आशयावरून आणि भावार्थावरून, म्हणजे वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून
जे काय वाक्याचे प्रकार पडत आहेत म्हणजे विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गार्थी हे आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. ते म्हणजे असं, पहिलं विधानार्थी. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, लक्षात घ्या. हे जे काय प्रकार पाहत आहोत ते कशातला पाहत आहोत आपण, ते म्हणजे आशयावरून किंवा भावार्थावरून या प्रकारातला, ह्या प्रकाराचा आपण अभ्यास करत आहोत. ते म्हणजे कोणतं, पहिलं विधानार्थी. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, काय केलेलं असते, विधान केलेले असते, त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. फक्त विधान म्हणजे ज्या वाक्यात केवळ आणि केवळ विधान केलेले असते त्याला काय म्हटलं जाते, विधानार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, याच्यातून काही असं काही वेगळं काही निघतं का, किंवा समोरील व्यक्तीला प्रश्नाचं उत्तर द्यायची काही गरज आहे का, नाही. फक्त एक विधान, काय, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, बस विधान. म्हणजे हे काय, विधानार्थी. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की होकारार्थी असू शकते किंवा नकारार्थी असू शकते विधान. म्हणजे आता जे काही आपण तिन्ही प्रकार पाहणार आहोत त्या तिन्ही प्रकारातले होकारार्थी असू शकतं, नकारार्थी असू शकते, काही असू शकतं. म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, करणरूपी, अकरणरूपी, म्हणजे ते दोन्ही प्रकारामध्ये असू शकतं. त्याच्यामुळं हे वाक्य पहा, दुसरं वाक्य म्हणजे काय उदाहरण दिलेलं आहे ते, विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. वाक्य विधानार्थीचं आहे, विधान आहे, काय, विटू दांडीचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही, विधानार्थी. पहिल्या वाक्यामध्ये सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे हेही विधान होतं, मात्र हे कसं, होकारार्थी. आणि दुसऱ्या वाक्यात काय, विटू दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही, विधानार्थीच आहे, मात्र कसं, नकारार्थी. पहिला प्रकार. दुसरा प्रकार, प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात काय असतं लेकरांनो, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे काय असतं त्याच्यात, प्रश्न, म्हणजे याचा अर्थ ते वाक्य विचारल्यानंतर समोरच्या व्यक्तीला काही ना काही त्याचं उत्तर द्यावं लागतं. जो कोणी ऐकणार आहे, जे किंवा समोरचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला ह्या शब्दाची फेक केल्यानंतर त्याला समोरील व्यक्तीला काही ना काहीतरी उत्तर द्यावं लागते. म्हणजे कसं, अगोदरचे जे काही आपण विधानार्थीमध्ये पाहिलं, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, विधानार्थी, काय उत्तर द्यायची गरज आहे का, बस ऐकायचं, मस्त तो क्रिकेट खेळतो, छान खेळतो, उत्तम फलंदाज आहे, बस. त्याच्या पलीकडे काही उत्तर द्यायची गरज आहे का, काही नाही. म्हणजे काय, समोरील व्यक्तीने फक्त विधान केलेलं आहे, विधानार्थी आहे. मात्र इथं आता तसं नाही आहे. इथं काय आहे की त्या व्यक्तीला, समोरील व्यक्तीला प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. म्हणजे कसं, उदाहरण पहा, तू बाहेर केव्हा जाणार आहेस, आत्ता, नंतर, थोड्या वेळाने, काही वेळाने, म्हणजे काय, म्हणजे उत्तर द्यावं लागतं. प्रश्नार्थ आहे, म्हणजे प्रश्न आहे, काय, की तू बाहेर केव्हा जाणार आहेस. आणि हे जे काय आहे हे कसं आहे, होकारार्थी. हे कसं आहे, होकारार्थी, म्हणजे हो किंवा नाही, आणि हो तर केव्हा, मग ते नंतर झालं. मात्र हे कसं आहे, होकारार्थी आहे, म्हणजे तू बाहेर केव्हा जाणार आहेस, हे होकारार्थी प्रश्न आहे. तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही, प्रश्नच आहे, मात्र नकारार्थी आहे, नाही. तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही, प्रश्नार्थी. म्हणजे ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो, म्हणजे ते होकारार्थी असो की नकारार्थी असो, मात्र ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. तिसरं, उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे कसं असतं पहा, उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असतं, ज्यावेळेस समोरील व्यक्तीला आपण बोलत असताना समोरील व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना त्या वाक्यातून व्यक्त होतात, त्या वाक्याला काय म्हटलं जाते, उद्गारार्थी वाक्य. म्हणजे कसं, उदाहरण पहा, किती छान आहे हे फूल, उदाहरण दिलेलं, किती छान आहे हे फूल, म्हणजे भावना व्यक्त केलेली आहे, त्याच्या चांगुलपणाविषयी आपण भावना व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे एक हे वाक्य कोणतं आहे, म्हणजे भावना ज्याच्यातून प्रकट होतात त्यावेळेस त्याला काय कोणतं वाक्य म्हटलं जातं, उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आता अगोदर जे आपण पाहिलं आहेत ते कोणते, कशाचे प्रकार होते पहा. पहिलं वाक्य होतं ते म्हणजे आशयावरून किंवा भावार्थावरूनचे वाक्याचे 3 प्रकार, विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी. दुसरा भाग ते म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून. क्रियापदाच्या रूपावरून कोणतं होतं पहा, कोणते आहे ते आता ते पाहूया. ते म्हणजे
क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे काही प्रकार पडतात. त्याच्यातलं पहिलं ते म्हणजे स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य म्हणजे काय माहिती आहे का? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. लक्षात घ्या, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, नुसताच काळ, त्या क्रियापदाच्या रूपावरून काय नुसता काळाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हटलं जाते? स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुले शाळेत गेली, गेली, जातील किंवा जातात. आता हे क्रियापद आहे आणि या क्रियापदावरून काय होतं? त्याच्या काळाचा बोध होतो. म्हणजे मुले शाळेत गेली. दुसरं वाक्य, खेळाडू मैदानावर सराव करतात, करतात, करतील, हे जे काय आहे म्हणजे त्या क्रियापदावरून काय होतं? त्याच्या काळाचा बोध होतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये नुसता काळाचा बोध होतो, काळाचा बोध होतो, त्याला कोणते वाक्य म्हटलं जातं? स्वार्थी. स्वार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. त्या वाक्यातून काय होतं? फक्त त्या क्रियापदाच्या रूपावरून नुसता काळाचा बोध होतो, त्याला काय म्हटलं जाते? स्वार्थी वाक्य असे म्हणतात. दुसरं, आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असतं? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टीचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आज्ञार्थी वाक्य कसं? काय काय बोध होतो? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा. आज्ञार्थी म्हणजे फक्त आज्ञाचा अशातला भाग नाही आहे. आज्ञा म्हणजे काय? आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टीचा बोध होत असेल तर त्या वाक्याला काय म्हटलं जाते? आज्ञार्थी वाक्य. वरील गोष्टीचा बोध होतो पहा. कोणकोणत्या? आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टीचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. काय? उदाहरण, ती खिडकी लावून घे. पहा, याच्यात काय होतं? तुम्ही सांगू शकता. काय? ती खिडकी लावून घे. काय आहे याच्यात? आज्ञा. काय आहे? आज्ञा. तू खिडकी लावून घे. दुसरं, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. साहजिकच काय याच्यामध्ये? आशीर्वाद. व तुम्ही नक्की पूर्णपणे माझा ठाम विश्वास आहे की तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. एक प्रकारचा काय? आशीर्वाद. तिसरं, देवा मला सद्बुद्धी दे. काय आहे याच्यामध्ये? देवाजवळ आपण काय करतो? प्रार्थना. पण या वाक्यात काय? देवा मला सद्बुद्धी दे. म्हणजे हे कसे आहे याच्यामध्ये? या वाक्यामध्ये काय? प्रार्थना आहे. चौथं, कृपया मला तुझे पुस्तक दे. काय आहे याच्यामध्ये? कृपया केव्हा म्हणतो आपण? विनंती करतो तेव्हा. मग याच्यात काय होते? विनंती. वरील आपण जे काही दिलेलं आहे म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना ह्या गोष्टीचा काय होत आहे? बोध होत आहे. पहिल्या वाक्यात काय? आज्ञा झाला. दुसऱ्या याच्यात काय झाली? आशीर्वाद. तिसऱ्या याच्यात काय झालं? प्रार्थना. चौथ्या याच्यात काय? विनंती. कृपया मला तुझे पुस्तक दे. काय होत आहे? विनंती. पाचवं, विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. काय याच्यात? उपदेश. म्हणजे विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. तुम्ही ज्यावेळेस मेहनत कराल त्यावेळेस नक्कीच यशस्वी व्हाल. त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम काय करा? विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. काय याच्यात लेकरांनो? उपदेश. म्हणजे वरील आपण जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे कोण्या गोष्टीचा बोध होत आहे? पहा, उपदेश होत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा, उपदेश. हे आज्ञार्थी वाक्यामधला एक भाग आहे. 6वं, इथे पादत्राणे ठेवू नयेत. इथे पादत्राणे ठेवू नयेत म्हणजेच काय? इथं आहे सूचना आहे. म्हणजे या वाक्यामध्ये काय दिली आहे? सूचना. पहा, म्हणजे वरील आपण जे काय पाहिलं आहे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टीचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे यावरील सगळ्या गोष्टीचा ज्या ज्या वाक्यातून बोध होतो त्यावेळेस त्या वाक्याला काय म्हटलं जाते? आज्ञार्थी वाक्य असे म्हटले जाते. तिसरा प्रकार,
हे तिसरा प्रकार कशातला आहे लेकरांनो? आपण कोणते प्रकार म्हणजे वाक्याच्या प्रकारातले जे काही पाहत होतो त्याच्यामध्ये जे काही पाहत होतो ते कोणते? म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार. क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार पाहत आहोत. त्याच्यामधलं पहिलं स्वार्थी वाक्य, दुसरं वाक्य म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता तिसरा प्रकार पाहत आहोत ते म्हणजे विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. काय? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे कशा कशाचा बोध होतोय लक्षात घ्या. विधी म्हणजेच कर्तव्य, लक्षात घ्या. विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. काय? पहिलं वाक्य, परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. काय होत आहे याच्यातून? कोण्या गोष्टीचा बोध होत आहे? म्हणजे कर्तव्याचा. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे म्हणजे याच्यातून काय बोध होत आहे? कोणत्या गोष्टीचा? कर्तव्याचा बोध होत आहे. दुसरं वाक्य, आज बहुतेक पाऊस पडेल. काय होत आहे याच्यात? शक्यता. पडू शकते, नाही पडू शकते, मात्र आज बहुतेक पाऊस पडेल. काय याच्यामध्ये? शक्यता. वरील वाक्यामध्ये आपण काय पाहिलं आहे? ज्या वाक्यातून क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच पहिलं परिसर स्वच्छ ठेवणे हे काय आपले कर्तव्य आहे, कर्तव्य. दुसरं काय? आज बहुतेक पाऊस पडेल, शक्यता आहे, शक्यता आहे. तिसरं, अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. काय? अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. याच्यात काय? त्या व्यक्तीची योग्यता, म्हणजे ज्याच्यामध्ये हिंमत असेल तेच हे काम करू शकतो. म्हणजे ज्याची योग्यता आहे तोच करू शकतो. म्हणजे ज्याच्या अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. म्हणजे ज्याच्यामध्ये क्षमता आहे म्हणजेच काय? योग्यता आहे तोच हे काम करू शकतो. म्हणजे या वाक्यामध्ये त्या व्यक्तीच्यातून काय बोध होत आहे? योग्यतेची. म्हणजे आपण वरील पाहिलेल्यानुसार शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत आहे. त्याच्यामधला योग्यता याचा या तिसऱ्या वाक्यामध्ये बोध होत आहे. चौथा, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. शिक्षक काय व्यक्त करत आहेत? शिक्षकाची इच्छा काय? की विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी, किंवा माझी इच्छा आहे अशी की तुम्ही वर्गामध्ये शांतता राखायला पाहिजेत. म्हणजे इथं काय बोध होत आहे? इच्छा. म्हणजे जेव्हा जेव्हा वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला वाक्यामध्ये त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. याच्यात कर्तव्य, आज बहुतेक पाऊस पडेल, शक्यता, अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो, योग्यता, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी, इच्छा. चौथं, संकेतार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते. संकेतार्थ, संकेत. काय? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. जे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे कसं? उदाहरण पाहत असतं, असं झालं तर तसं झालं असतं, संकेत. म्हणजे असं केलं असतं तर तसं झालं असतं, एक प्रकारचं संकेत. कसं? उदाहरण पाहू. काय? पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. गारवा केव्हा आला असता? पाऊस पडला असता तर. म्हणजे जर तर संकेत. म्हणजे पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन. मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन. म्हणजे जर तरची भाषा, संकेत आहे. केव्हा संकेत? या वाक्यात खालील वाक्यात संकेत केव्हा? सुट्टी मिळाली तर.
तर तो गावीचा. म्हणजे संकेत. सुट्टी मिळणे तर, पाऊस पडला तर, म्हणजे पाऊस पडला तर गारवाने पाय, म्हणजे आणि सुट्टी मिळाली तर गावी. म्हणजे जर तरची भाषा म्हणजे संकेत असेल, अमुक झाले तर तमुक होईल अशी आट किंवा संकेत असेल आणि असा संकेत निघत असेल तर त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. अशा प्रकारे आपण आपल्या जे काही मराठीच्या या वर्षीच्या व्याकरणाच्या भागामध्ये वाक्याचे प्रकार हा जो काही भाग आहे हा भाग आपण इथे पूर्णपणे पाहिलेला आहे. आपण लवकरच भेटणार आहोत नवीन आपल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.